मंडळी, अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. दादा गेले, पण त्यांची जागा कोण घेणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींमधून या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड करण्यात आली असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतलेली आहे. त्यामुळं आता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाटचाल सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार पुढाकार घेतील, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सध्याचं चित्र तसं दिसत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटानं वेगळी भूमिका घेत शरद पवार यांना या प्रक्रियेतून बाजूला ठेवल्याचं दिसून येतंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची भूमिका काय आहे याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या राजकीय हालचालींमागे भाजपाचा हात असल्याचं देखील बोललं जात असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय निर्णयांवर भाजपाचा प्रभाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्यास भाजपासमोर कोणते राजकीय आव्हान उभं राहू शकतं, तसंच अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपानं सत्तेची समीकरणं कशी मांडलेली आहेत याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे अजित पवार यांच्या निधनानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक पातळीवर मोठी हानी झाली आहे. त्यांनी एक विश्वासार्ह मित्र गमावलाय, तर भाजपानं महायुतीतला एक धर्मनिरपेक्ष चेहरा हरवलाय. महायुतीतल्या अंतर्गत राजकारणात बॅलन्स फॅक्टर म्हणून अजित पवार यांची भूमिका महत्वाची होती. फडणवीस आणि अजित पवार यांची वेव्हलेंथ अचूक जुळत असल्यानं तीन पक्षांचं सरकार सुरळीत चालवण्यासाठी फडणवीसांना त्याचा मोठा आधार मिळत होता. असा मिस्टर डिपेंडेबल गेल्यानंतर आता सरकारमधील अंतर्गत सत्ता संतुलन कसं राखायचं हा मोठा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांसमोर उभा राहिलाय. दरम्यान उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची जागा कोण घेणार आणि त्या नव्या उपमुख्यमंत्र्यांचे फडणवीस यांच्याशी संबंध कसे असतील यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून असेल अशी चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय डाव टाकत शरद पवार यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील वरिष्ठ नेत्यांना सोबत घेत सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली. या निर्णयातून फडणवीस यांनी सत्ता समीकरण साधतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात राजकीय पाठिंबाही मिळवलाय असं बोललं जात आहे. म्हणजे पवार कुटुंबाचं राजकारण टिकून ठेवायचं असेल तर मजबूत आणि सर्वसामान्य नेतृत्व आवश्यक होतं. त्यामुळं अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार स्वतः सक्रिय होतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुढील भूमिका ठरवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात घडलेलं चित्र वेगळंच असल्याचं शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय. शरद पवार यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि काही वरिष्ठ नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. शरद पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपाच्या भूमिकेनुसार सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आणि त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाचा मार्ग बंद झाला असं चित्र शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतून पुढे आलं. खरं तर शरद पवार यांच्यासोबत युती करणं अजित पवार गटातील अनेक नेत्यांसाठी राजकीय दृष्ट्या व्यावहारिक नव्हतं. त्यामुळे आता असंही बोललं जातंय जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच अजित पवार गटातल्या इतर नेत्यांची बार्गेनिंगची ताकद कमी झाली असती आणि ही बाब ओळखून भाजपानं सत्ता समीकरण आपल्या बाजूने जुळवलं अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व कोण करणार यावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचवेळी शरद पवार गटाकडून विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाल्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र या विलिनीकरणाला अजित पवार गटातील काही नेते आणि भाजपाचा विरोध असल्याचंही बोललं जात होतं. दरम्यान अजित पवार गटावर सुनेत्रा पवार यांचा वर चष्मा राहावा या दृष्टीनं भाजपानं संपूर्ण व्यूहरचना आखल्याचं सांगितलं जातंय. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्या हाती पक्षाची सूत्रं दिल्यास राष्ट्रवादीवर नियंत्रण ठेवणं भाजपासाठी सोपं जाईल हे त्यामागचं राजकीय गणित असल्याचं मानलं जाते. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड करून त्यांचा सरकारमध्ये समावेश करण्यात फडणवीस यांनी होकार दिला अशी माहिती समोर आली आणि सत्ता समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेला होता. अजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचंही शरद पवार गटाकडून सांगण्यात येत होतं. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्व शरद पवार गटाकडे जाऊ नये असा भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. कारण तसं झालं असतं तर आगामी निवडणुकांमध्ये राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष उभा राहिला असता. राष्ट्रवादीतील फुटीत भाजपाचा हात असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून यापूर्वीही करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकत्रित राष्ट्रवादीवर शरद पवार गटाचं नियंत्रण आलं असतं तर भाजपासमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं असतं. याच कारणामुळे राष्ट्रवादीतील आणि पवार कुटुंबातील
नेतृत्व संघर्ष कायम राहावा यासाठी भाजपनं ही राजकीय खेळी केली असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. सोबतच अजितदादा भाजपासोबत गेले तरीही शरद पवार मात्र गेले नव्हते. नंतरच्या काळातही भाजपासोबत न जाण्याच्या भूमिकेवरच ते ठाम राहिले. भाजप हा जातीयवादी आणि धर्माचे राजकारण करणारा पक्ष आहे. आपली विचारसरणी धर्मनिरपेक्षतेची आहे, त्यामुळं आपण भाजपासोबत जाऊ शकत नाही असं शरद पवार वारंवार सांगत आलेले आहेत. मात्र बदललेल्या परिस्थितीमध्ये शरद पवार भाजपासोबत गेले असते तरी वैचारिक मतभेद झाले असते आणि ते भाजपासाठी व्यावहारिक नव्हतं. त्यामुळेच या संपूर्ण घडामोडीकडे तटस्थपणे पाहिल्यास अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी ही केवळ एका पदापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती नेतृत्व, सत्ता संतुलन आणि भविष्यातील राजकीय दिशा यांच्याशी थेट जोडलेली आहे. सुनेत्र पवार यांची उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अंतर्गत गरज आणि सत्तेतील स्थैर्य राखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जाऊ शकते. त्याचवेळी या प्रक्रियेत शरद पवार यांना दूर ठेवण्यात आल्यानं दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. भाजपाच्या भूमिकेकडे पाहिलं तर सध्याचं सत्ता समीकरण अबाधित ठेवणं आणि भविष्यात एक मजबूत विरोधी आघाडी उभी राहू न देणं हा व्यावहारिक राजकीय विचार त्यामागे असू शकतो. दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेतृत्व संघर्ष आणि पवार कुटुंबातील वेगवेगळ्या राजकीय भूमिका या घटनांमुळे निर्णय अधिक गुंतागुंतीचे झालेले दिसतात. एकूणच सध्या घडणाऱ्या घडामोडी या कोणत्याही एका पक्षाच्या किंवा नेत्याच्या फायद्या तोट्यापुरत्या मर्यादित नसून त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरण ठरवणाऱ्या ठरू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा, शरद पवारांची भूमिका आणि भाजप महायुतीचं सत्ता संतुलन हे सगळं येत्या काळात कसं आकार घेतं यावर राज्याच्या राजकारणाचं चित्र अधिक स्पष्ट होईल. बाकी तुम्हाला या संपूर्ण घडामोडीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.